निवडणुका घोषित होऊ शकतात। अशा टप्प्यावरती ज्या वेळेला निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदा होतात याचा अर्थ निवडणुका घोषित होत असतात। मला माहित नाही की नेमकं 4 वाजता राज्य निवडणूक आयोग कशा बाबतीतली घोषणा त्या ठिकाणी करणार आहे, पण समन्वय समितीमध्ये प्रामुख्याने अजेंड्यावरती एक विषय राहील। जर का निवडणुका घोषित झाल्या तर या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जात असताना कशा पद्धतीने सामोरं जावं त्याचं एक धोरण आम्ही त्या ठिकाणी ठरवू आणि मग त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीतून त्या जिल्ह्यातले पालकमंत्री, पक्षाचे संपर्क मंत्री, तिन्ही पक्षाचे यांना, जिल्हाध्यक्षांना राज्य पातळीवर त्या बाबतीमध्ये सूचना दिल्या जातील। काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, कारण बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल। एक असं आहे की पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतील आपल्या भावना जरूर त्या ठिकाणी मांडल्यात। या तिन्ही पक्षाच्या बैठकांच्या मध्ये तशापैकी चर्चा होत असते, कारण आपण अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून सुद्धा तशापैकीचं त्यांच्या बैठकीमध्ये काय मांडलं गेलं त्याचं सुतोवाच आहे। शिवसेनेच्या नेत्यांच्याकडून सुद्धा शिवसेनेच्या बैठकीमध्ये काय मांडलं त्याचं सुतोवाच आहे। पण शेवटी महायुती अभेद्य ठेवून राज्यभरामध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे। अंतिम स्वरूप आता लवकरच आम्हाला द्यावं लागेल। शेवटचा प्रश्न, आज निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होईल, ज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतच्या तारखा जाहीर होतील असं कळतंय। या सगळ्या निवडणुका पाहतात दुसरीकडे विरोधक दुबार मतदारांचा किंवा मतदार यादीतील घोटाळा हे समोर काढतात, मात्र निवडणूक घेण्यावर राज्य निवडणूक आयोग हे ठाम दिसतं 31 जानेवारीच्या। स्वाभाविकच आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळेला निर्देश दिलेले आहेत की 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्याच पाहिजे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून या निवडणुका त्या ठिकाणी होतील।